महाराष्ट्राचा आवाज सामान्य जनतेचा। राहता तालुक्यातील कोल्हारमध्ये क्रुझर आणि नेक्सन या वाहनांची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात घडला आहे। प्रवरा नदीच्या पुलावर हा भीषण अपघात घडला असून यामध्ये 12 जण जखमी झाले आहेत। त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे पाठवण्यात आले आहे। सविस्तर माहिती अशी की क्रुझर क्रमांक KA 49 M2546 ही नगरकडून शिर्डीच्या दिशेने जात असताना शिर्डीकडून नगरकडे जाणारी नेक्सन क्रमांक MP 07 XZ 4230 या वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे। आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्यानंतर क्रुझर ही रस्त्यावर पलटी झाल्याने क्रुझरमधील असणाऱ्या व्यक्तींना जबरी दुखापत झाली आहे। प्रसंगी मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले। यानंतर काही काळ नगर मनमाड महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती। गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या। त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने दोन्ही वाहने बाजूला घेऊन महामार्ग खुला करून दिला। या अपघातामध्ये काही महिलांचाही समावेश होता। त्यांना देखील उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।